आता कांदा भाजला ना तू हा? काय बनवते पण हा कांदा भाजून तू? कोलंबीचं सुक्क बनवते. टमाटर टाकले. कांदा टमाटर मस्त तेलात परतून घ्यायचं. हा एक टमाटर होता की दोन? नाही, दोन होते. दोन होते का? 2 टमाटर छोटे छोटे होते. कांदे किती होते? कांदे पण 2 होते. 2 ओके. कांदे आणि 2 टमाटर. आता थोडी 1 चम्मच धना पावडर, थोडंसं हिंग घालायचं, अर्धा चमचा हळद, गरम मसाला अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट. अजून थोडं पाहिजे तर तुमच्या आवडीनुसार टाका, तिखट कमी जास्त किती लागतं तेवढं. ही कोलंबी साफ करून ठेवली आहे, ती घालते आता याच्यात. काय किती घालू? 4. 4 कोकम टाकलेत ना? ह्याच्यात थोडे कोकम टाकते. आणि मीठ चवीनुसार. आणि आता परत ढवळून घ्यायचं जरा. तू कोकम का टाकलं? कोकम जरा आंबट, जरा बरं वाटतं, चव चांगली लागते, आंबटाने टेस्ट येते त्याला, म्हणून कोकम घातलं. थोडंसं पाणी घालूया शिजण्यासाठी. आता झाकण ठेवूया, थोडी शिजू दे, मग आपली कोलंबी. आता बोलायचं. आता झाकण ठेवले, 10 मिनिटांमध्ये शिजेल, मग आपली कोलंबी तयार होईल खाण्यासाठी. इथे मी मच्छीवाल्याकडून 4 तारली घेतली होती सारासाठी, ती आता करून टाकते. थोडीशी लसूण घालते फोडणीला, थोडंसं हिंग घालते, मच्छीचं सार. थोडंसं आईला आमच्या मच्छीचं सारच पाहिजे खायला. पीठ इथे मी हे नाचण्याचं पीठ मळून घेतलंय. आता मस्तपैकी भाकरी करूया आपण. हे भाकरीला लावायला मी तांदळाचं पीठ घेतलंय, म्हणजे भाकरी चांगली अशी सरकते त्याच्यावरून. आईला जाड पाहिजे, तिला पातळ भाकरी नाही आवडत नाही, म्हणून तिच्यासाठी थोडी मीडियम अशी जाड भाकरी करते. बाबा इकडे इकडे इकडे. त्या बघा कशा मस्त गरम गरम भाकऱ्या आपल्या तयार आहेत. आता ही अजून एक भाकरी. आता सगळ्या भाकऱ्या झाल्या ना की ताई तुम्हाला जेवण दाखवेल. थोडीशी ओली कोथिंबीर घातली आहे मस्तपैकी. आता आपला हा कोलंबी मसाला तयार झाला, कोलंबीचं सुक्क मस्तपैकी. चला आता आपण जेवायला घेऊया.
झालं का ताई जेवण? हे बघ छानपैकी असं मस्त हे काय आहे? तारलीचं कालवण. ओके. बंद कर. इथे कोलंबीचा मस्तपैकी सुक्का. हा? चल भात काढते थांब. तर अशी ही आपली थाळी तयार आहे. इथे आहे नाचण्याची भाकरी, हे आहे कोलंबीचं सुक्कं, हे तारल्याचं सार, भात आणि कांदा. तर या जेवायला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा.